स्क्रीनवर पाहायला मिळते. तर हा सामना इथे समाप्त झालाय. त्यानंतर नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल आणि जसं सुरुवात होईल पहिल्या डावामध्ये आपल्यासोबत जोडले जातील बादल चौधरी आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. तर त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच हा सामना जो इथे पूर्ण झाला त्याचा मॅन ऑफ द मॅच रोहित भालेराव ठरलाय मॅन ऑफ द मॅच. रोहित आपण त्वरित या आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी आपल्यासोबत जोडले जातील कल्पेश तामणकर आणि त्यानंतर नेक्स्ट मॅचच्या पहिल्या डबात बादल चौधरी सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. तर या मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार रोहित भालेराव आपल्यासोबत आहेत. पहिला सामना होता त्यामध्ये नक्कीच तुमचा खेळ खुलून आलाय. गोलंदाजी झाल्यानंतर जेव्हा फलंदाजीला आलात विकेट कसं सहकार्य करते बॅट्समनला? आता बोलायला गेलं तर विकेट एवढी स्पीडी आहे ना, तर काय पण सांगता येत नाही की बॅट्समननी मॅरिटवर खेळला बॉलच्या तरच बॅटिंग करू शकतो. असं आडवे तिडवे खेळले तर मला नाही वाटत की असं बॅटिंग लागतील. पण खेळलो, चांगला परफॉर्मन्स झाला आणि पहिलीच मॅच जिंकलो तर चांगलं वाटतं एवढं लांबून. नाहीतर जिकडे इकडे हारत होतो तर आता जरा चांगलं वाटतंय. नक्कीच इथून कमबॅक झालंय. या स्पर्धेमध्ये इथून तुमचा खेळ नक्कीच खुलावा अशी देखील शुभेच्छा असतील. तर येथे मान्यवरांच्या हस्ते आपल्याला यॉर्कर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून एक कॅप आणि आकर्षक चषक देऊन येथे सन्मानित करण्यात येतील. यशदादा पवार सर यांच्या हस्ते येथे यॉर्कर स्पोर्ट्स आणि आकर्षक चषक श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून एक टी शर्ट देऊन येथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रोहित भालेराव. कमाल खेळ केला आणि नक्कीच आपल्या संघाला या मॅच मध्ये विजय पत्करत पुढच्या फेरीमध्ये दाखल केलं असे रोहित भालेराव आपल्या सोबत आहेत. ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच. वळूया कॉमेंट्री बॉक्स कडे. तेथे आपले कोकणातील बुलंद आवाज मालवणी समालोचक बादल चौधरी सर. धन्यवाद कल्पेश सर, धन्यवाद गोपी जाधव सर. परत एकदा मालवणी केंद्रावर तुमचा सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा श्री साई स्पोर्ट रत्नागिरी स्मार्टनेट रत्नागिरी आयोजित सन्माननीय दीपकदादा पवार पुरस्कृत बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2024 पर्व तिसरे. सामनो क्रमांक 26. जिगर नाचणे संघाने जिंकलेलं टॉस घेतलेली फिल्डिंग माहीर स्वराज स्पोर्ट संघाची सलामीची जोडी. ज्या जोडीने यापूर्वीच्या मॅचमध्ये सुद्धा कमाल केली तीच जोडी मैदानावर. अनिकेत मोकल आणि सोहेल शेख. यापूर्वीच्या सामन्यात सलामीसाठी सोहेल बरोबर संघाचा कॅप्टन पार्थ गांधी इलेलो, पण यावेळी दोन आयकॉन खेळाडू या महत्त्वाच्या सामन्यात. महत्त्वाचा सामना दुसरं फेरीचो आणि दोनही संघ पहिल्या फेरीत एक एक विजयश्रीचा अनुभव घेतल्यामुळे या सामन्यात कॅप्टनने महत्त्वाची जबाबदारी आपल्या आयकॉन खेळाडूकडे दिली. भिवंडीचा सुपुत्र अनिकेत मोकल आणि यापूर्वीचं सामना ज्यांनी गाजवलो तो सिंधुदुर्ग कुडाळचो सोहेल शेख ही जोडी मैदानात. दोन चेंडूंची सांगता, फक्त 1 रन्स. सोहेलच्या बॅटची कड घेऊन चेंडू विकेट किपरच्या कपडावरसून घोषांकित क्षेत्रात 1 रन. बॉलिंग मार्कवर ऐश्वर्य सुर्वे. गोलंदाजीचा ऐश्वर्य जगा म्हटला जाता. मुंबई अंधेरीचा ह्यो गुणवान खेळाडू नावातच ज्याच्या ऐश्वर्य असा, संपत्ती असा, वेल्थ असा, असो ऐश्वर्य सुर्वे यावेळी जखडून ठेवणारी गोलंदाजी. पण सोहेल हा एक वादळ असा. या खेळाडू तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही. या वादळ मैदानावर तुमका घोंगावताना दिसताला, ज्याप्रमाणे पहिल्या मॅचमध्ये दिसला. धावसंख्या 3 चेंडूत फक्त 2 रन्सावर. सोहेल 2 चेंडूत 1 रन. यावेळी परत एकदा बॅटची कड घेऊन जाणार चेंडू. बॅटचे वेगवेगळे भाग जे असतात त्या वेगवेगळ्या भागावर ज्या ज्या ठिकाणी चेंडू लागता त्यानुसार चेंडूचा प्रवास ठरता. जर टो एरियाकडे चेंडू लागलो तर चेंडूचा प्रवास खूप लांब वर जाता आणि जसं जसं चेंडू त्याच्या वर लागता तसं चेंडूचा प्रवास कमी कमी होत जाता. यावेळी स्टिकर एरियाकडे लागलेलो चेंडू विकेट किपरच्या कपडावरसून 1 रन. धावसंख्या इन मीन 3 रन्सार. परत एक वेगवान चेंडू. यावेळी विकेट किपर सुद्धा बीट झालो. बायच्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या 4 रन्सावर. पहिल्या ओव्हरीची समाप्ती करणारो, सांगता करणारो आणि मालवणी भाषेत भैरवी घालणारो शेवटचा चेंडू बाकी. शेवटचा एक चेंडू बाकी असा. धावसंख्या 4 रन्सावर आणि या शेवटच्या एका बॉलवर मॅन्डेटरी पॉवर प्लेचो सोहेल फायदो उठवतलो की नाही या तुमका दिसतला. फक्त 4 धाबा 5 चेंडू मध्ये पॉवर प्लेचो हे शेवटचा बॉल. वेगवान चेंडू, पिच कडसून मिळणारी मदत
थोडंसं थांबलेलो पाऊस, चेंडू पिच करण्यासाठी खूप मोकळी जागा, या सगळ्याचा वापर सोबत लाभलेली 6 फुटाची उंची, प्रचंड वेग आणि या सगळ्याचो मिलाप म्हणून ऐश्वर्य सुर्वे आपल्या नावावर पाक साजेशा पहिल्या षटकाची सांगता करताना पहिल्या ओव्हरीत खर्च केले फक्त 5 रन. 5 बोटांच्या एका थापटा इतके रन, 5 पांडवान इतके झालेले रन्स. ज्या सोहेलने यापूर्वीच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच पटकावलो. 26 चेंडूत 51 धावा ज्यांनी बनवले साईरत्न चॅलेंजर्स मिऱ्या संघाविरुद्ध, त्या सोहेलला या पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा शांत ठेवला ऐश्वर्य सूर्यन. दुसऱ्या ओव्हरीची सुरुवात, दुसऱ्या ओव्हरसाठी जिगर नाचणे संघाच्या वतीने संघाचो नायक, संघाचो सेनापती, संघाचो कॅप्टन सागर नागवेकर. सागर नागवेकरने टॉस जिंकान घेतलेलो फिल्डिंगचो निर्णय सार्थ ठरवण्याची जबाबदारी सागरने आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतलेली. अनिकेत तुमका स्ट्रायकर एंडवर दिसलो, अनिकेत मोकल. पहिल्या मॅचमध्ये फलंदाजीची तेवढी संधी अनिकेतला मिळाली नव्हती, पण या मॅचमध्ये त्याचा फायदो, मिळालेल्या संधीचा फायदा उठवतो लागतलो. बाईच्या स्वरूपात मिळालो 1 रन, धावसंख्या अर्ध्या डझनावर 6 रन्सावर. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेन मोठ्या फटक्याचो इरादो, घोषित क्षेत्रात फक्त 1 रन. प्रत्येक रन्सासाठी संघर्ष करणं भाग पडला. या मॅचचा जर विचार केला तर माहीर स्वराज्य स्पोर्ट्स संघ पहिल्या मॅचमध्ये ज्या संघान फुटलेल्या बांधाप्रमाणे धावसंख्या जमवली, त्या संघाक या मॅचमध्ये मात्र खूप मोठा संघर्ष करूचो लागता. कारण दुसऱ्या बाजून गोलंदाजी सुद्धा खूपच देखणी, खूपच धारदार, वाखाणण्याजोगी, योग्य टप्प्यावर योग्य दिशेने गोलंदाजी आतापर्यंत. पहिल्या ओव्हरमध्ये ऐश्वर्य सुर्वे आणि या ओव्हरमध्ये सागर नागवेकर. बिनबाद 7. अनिकेतच्या बॅटमधून बाहेर पडलेलो एक मोठो फटको, लोंगांच्या कपडावरसून टांगा पलटी, घोडे फरार, डायरेक्ट चंद्रार. बी अ किंग, रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. खूप मोठी वाट बघूची लागली. तब्बल 9 चेंडूंची प्रतीक्षा. 9 चेंडूनंतर रिप्लेमध्ये बघा थोडंसं आखूड टप्प्याचो चेंडू अनिकेतने जागा बनवली. लोंगांच्या कपडावरसून मारलेलो एक दमदार ताकदवान फटको. षटकारांनिशी धावसंख्या डबल फिगर्स, 13 रन्सावर. बॅकफुटवर जात केलेलो फटको मिड विकेटच्या दिशेने, फिल्डर तैनात, फक्त 1 रन्सावर समाधान. धावसंख्या 14. 9 धावा ही अनिकेतची आतापर्यंत कामगिरी 4 चेंडूमध्ये. दुसऱ्या बाजून सोहेल थोडंसं शांत, पण ही शांतता वादळापूर्वीची असण्याची शक्यता असतली. मैदानावर अजून या वादळ या मॅचसाठी घोंगावणा बाकी असताना या इनिंगचा विचार केलो तर, पण दुसऱ्या बाजून या वादळाक लवकरात लवकर शांत करण्याचा इरादो असतलो जिगर नाचणे संघाचो. फटको तर सुंदर. सोहेलचा जा कौतुक केला त्या कौतुकाक साजेसो फटको, लांब लांब लांब, खूपच लांब, मोये मोये, डेंगे डेंगे. बी अ किंग, रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार परत एकदा डायरेक्ट डोंगराच्या दिशेने. 20 धावा, दुसरा षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या ओव्हरीचो शेवटचो चेंडू सागरच्या पाठीवर मारलेलो अजून एक पाठभर वळ, परत एकदा लांब लचक. बी अ किंग, रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी हो सलग दुसरा चटकार सोहेलच्या बॅटिंगमधून. ज्या सोहेलला पहिल्या ओव्हरीमध्ये बरोच काळ शांत ठेवलेला मी म्हटलेला, ही शांतता असा वादळापूर्वीची, अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरची ही शांतता कुडाची, ही शांतता सिंधुदुर्गची. पण मैदानावर त्याचा रूपांतर झाला वादळात. सलग 2 षटकार सोहेलचे. 8 चेंडूत पोचलो सोहेल 14 रन्सावर आणि सांघिक धावसंख्या 13ची सरासरी. 26 धावा 2 ओव्हरींची सांगता. माहीर स्वराज्य स्पोर्ट्स संघासाठी आयकॉन खेळाडू 2 जे असत मैदानावर तुमका दिसतात, अनिकेत मोकल आणि सोहेल शेख. दुसऱ्या बाजून विचार केलो तर जिगर नाचणे संघाचे 2 आयकॉन खेळाडू मंगेश वैती, ऐश्वर्य सुर्वे. त्यापैकी ऐश्वर्य तुम्ही बघितलात गोलंदाजी करताना आणि मंगेश तुमका दिसतलो विकेट किपरच्या भूमिकेत. पहिल्या 2 ओव्हरींची सांगता. बॉलिंग मार्कवर सतीश, रिप्लेमध्ये दिसतलो सोहेल तुमका. शेवटच्या मॅचची बॅटिंग या पूर्वीच्या मॅचमध्ये जा सोहेलने मैदानावर केला 26 चेंडूत 51 धावांची कामगिरी. त्याचे हायलाइट्स तुमच्यासाठी खास tenniscricket.in च्या माध्यमातून. लाजवाब फटकेबाजी होतो. लॉंग ऑन, मिड ऑन,
कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या कपड्यावरसून मारलेले षटकार सोहेलचे. त्या हायलाइट्स नंतर परत एकदा थेट मैदानावर पंचांचो इशारो वाईड बॉल. बघता भजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणारा ह्यो वाईड बॉल. 27-27. परत एकदा वाईड +1. ज्या माहीर स्वराज स्पोर्ट्स संघाक पहिल्या ओव्हरमध्ये धावांसाठी संघर्ष करूचो लागलो त्या माहीर स्वराज्य स्पोर्ट्स संघाक आता मात्र अगदी आयते मिळणारे रन्स. आयत्यार कोयतो जेका म्हटलं जाता मालवणीत एक म्हणा, गावात फुकटची भाकरी तर कित्याक करू होई चाकरी. अशा प्रकारचे एक्स्ट्रा जर तुमका मिळत रवले तर तुमका जास्त मेहनत करण्याची गरज नसतली. धावसंख्या 29-29. सतीश अजूनही सतीश योग्य टप्प्याच्या शोधात असा, योग्य दिशेच्या शोधात असा. परत एकदा वाईड +1. एकही चेंडू आतापर्यंत सतीशने टाकलो नाही, पण एकही बॉल न टाकता धावा दिले 5. थोडीशी चर्चा तर होतली. कॅप्टन सागर आणि संघाचे आयकॉन खेळाडू, अनुभवी खेळाडू नक्की चर्चा करतले सतीश सोबत. सतीश नाचणकर ह्या सुद्धा एक मोठा नावाचा जिगर, नाचणे संघाच्या वतीने अनेक महत्वाचे स्पर्धा गाजवलेले हो खेळाडू. थोडीशी चर्चा केल्यानंतर सतीश योग्य दिशेवर येत अशी अपेक्षा असतली त्याच्या सगळ्या पाठीराख्यांची. धावसंख्या 31-31. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 रन जमलेले, पण त्यानंतर 6 बॉलमध्ये जवळपास 26 धावा. त्यामध्ये दुसऱ्या ओव्हरचे 21 रन आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत एकही बॉल न टाकता दिलेले 5 रन. धावसंख्या 31-31. तिसऱ्या षटकाचो अजूनही पहिलो चेंडू होणा बाकी. सतीश नाचणकर थोडंसं अनुभवाचो सल्लो घेऊन, मोलाचो सल्लो घेऊन परत बॉलिंग मार्कवर. चर्चेचा उपयोग झालो असा वाटता. त्या सतीशने पहिले 3 बॉल वाईट टाकले. थोडीशी चर्चा झाल्यानंतर आता मात्र योग्य टप्प्यावरचो ह्यो चेंडू होतो. पहिलो चेंडू स्कोरशीट मध्ये नोंद झालो. दुसरो चेंडू मात्र नोंद होतलो आकांड्याच्या पहिल्या आडी. चुकीला माफी नाही. परत एकदा चेंडू आकांड्या पार, डोंगरा पार, गडग्या पार. बी अ किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. 37-37. फायटिंग टोटलच्या दिशेने वाटचाल करताना माहीर स्वराज स्पोर्ट्स संघ. पहिल्या ओव्हरमधलो संघर्ष थोडंसं बाजूक ठेवून यावेळी आक्रमणावर जास्त भर देताना हे दोनही बॅटर अनिकेत आणि सोहेल. आतापर्यंत 7 बॉलमध्ये 15 धावा ही अनिकेतची कामगिरी. 8 चेंडूत 14 रन ही सोहेलची कामगिरी. या जोडीक जास्तीत जास्त वेळ फलंदाजी करूची लागतली, आक्रमण करूचा लागतला. अटॅक इज द बेस्ट वे ऑफ डिफेन्स या वाक्यावर विश्वास ठेवून आक्रमणावर भर देऊचो लागतलो. नटराज शॉट फाईन लेगच्या दिशेने. घोषित क्षेत्रात फक्त 1 रन. एकेरी धावेनिशी धावसंख्या 38-38. तिसऱ्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. 4 चेंडू समाप्त. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू बाकी. पहिल्या विकेटसाठी यापूर्वीच्या मॅच मध्ये सुद्धा माहीर स्वराज स्पोर्ट्स संघान दमदार भागीदारी केली. या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या ओव्हरची ही भागीदारी. या दरम्यान अनिकेतचो फटको मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू आणि लागलेला पहिला कलाम. पहिलो खेळाडू तंबूच्या दिशेने, डगआउटच्या दिशेने, मालवणी भाषेत रावणेच्या दिशेने अनिकेत मोकल. पहिल्या गड्याच्या रूपात तंबूच्या दिशेने रोहितने टिपलेलो हे सुंदर देखणो आकर्षक झेल. मिडॉनच्या दिशेने रोहित होतो. फटको तर खूप सुंदर होतो, पण ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात नेमको त्याच जागेवर चेंडूचा प्रवास रिप्ले मध्ये ह्या तुमका सगळा बघूक मिळतला. फटको तर खूप सुंदर खेळलो. मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक दिसतलो स्क्रीनवर. रोहित चेंडूच्या खाली. कॅचेस विन द मॅचेस, लेलो कॅचेस जितो मॅचेस. बरीच वर्ष अगदी क्रिकेट खेळाक ज्यांनी लहानपणापासून सुरुवात केला त्यांनी ऐकलेली ही वाक्य. प्रत्येक कॅच किती महत्वाचा असता. यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये आपण बघितलात सूर्यकुमार यादवमुळे हे वाक्य अजून थोडा अधोरेखित झाला. अगदी तसाच या मॅच मधला ह्या महत्वाचा कॅच होता. आयकॉन खेळाडू अनिकेत मोकलला माघारी पाठवणारा रोहित कडसून. नवीन फलंदाज पार्थ गांधी संघाचा कॅप्टन.
पाचच्या इनिंगची सुरुवात एकेरी धावेनिशी. हिंदीत सुद्धा काही महत्वाचे म्हणी असत, त्यामध्ये शाम की चाय और बड़ों की राय समय समय पर लेनी चाहिए असं एक वाक्य असं नेमक्या या ओळीत सुद्धा या मॅच मध्ये त्या वाक्य अधोरेखित झाला. धावसंख्या 39, 3 षटकांची संगता 39 फॉर 1. या मॅच मध्ये सुद्धा जेव्हा सतीश चुकीच्या टप्प्यावर गोलंदाजी करीत होतो त्यावेळी महत्वाचं मार्गदर्शन त्याच्या अनुभवी खेळाडूंकडून, आयकॉन खेळाडूंकडून, आणि त्या मार्गदर्शनामुळे, त्या चर्चेमुळे आणि त्या मार्गदर्शनाच्या फलित तुमका बघूक मिळाला. एका महागड्या षटकाच्या दिशेने सतीश वाटचाल करतलो असं वाटत असताना मिळवलेला नियंत्रण. धावसंख्या 39 रन्सावर 3 ओव्हरींची सांगता. चौथा षटक जा असताना मॅजिक ओव्हर. मॅजिक ओव्हर नावातच ज्याच्या जादू लपलेली असा. ही जादू काय असा तर बॅटिंग करणाऱ्या टीमला बनवचे असतले या ओव्हरमध्ये 16 रन्स. जर तुम्ही 16 बनवलात तर हातचे तुमका मिळतले 5 रन, पण जर तुम्ही 16च्या खाली मिळवलात तर तुमच्या कमाईतले 5 कमी केले जातले. पुढच्या मॅचचा टॉस होतो साईबाबा 11 कचरे आणि GMCC रत्नागिरी. बोथ कॅप्टन बी रेडी फॉर टॉस. दोन्ही कॅप्टन तुमका विनंती असतली शेंदूर मारून तयार राहायचा पुढच्या लढाईसाठी. 3 ओव्हरींची समाप्ती 39 रन्सावर. सोहेल स्ट्रायकर एंडवर. चौथ्या ओव्हरीची सुरुवात. पंचांचा इशारो वाईड बॉल, वाईड +1. 2 धावेनिशी धावसंख्या 41 41. पंचांचा इशारो 1 बाउन्स सुद्धा. बॅट चिकट, विकेट किपर चेंडूच्या खाली. प्रयत्न तर खूप सुंदर. शेवटच्या क्षणी चेंडू घोषित क्षेत्रात. विकेट किपरने पूर्ण प्रयत्न केले, 100% योगदान दिला, कारण ही विकेट महत्वाची. संघाचा आयकॉन खेळाडू सोहेल होतो, ज्याच्या बॅटची कट घेऊन जाणारा चेंडू दुसऱ्या तिसऱ्या स्लिपच्या दिशेन, गलीच्या दिशेन. 42-42. मॅजिक ओव्हर. आतापर्यंत एका बॉलमध्ये 3 धावा जमवले. जमवचे असलेले किमान 16. ह्यो आखो टप्प्याचा चेंडू. पंचांचो इशारा होईल नो बॉल, आणि नो बॉल साठी रिव्ह्यू. तिसऱ्या पंचांकडे केलेली विचारणा, सगळे आजूबाजूची तपासणा केली जातली. लगतदार, हिशेदार, पोट हिशेदार तपासले जातले. पंच यादी घातली जातली आणि त्यानंतर 7-12वर नोंद घातली जातली. पंचांचो इशारा होईलो नो बॉलचो. जो मैदानावरच्या पंचांनी दिलेलो निर्णय होतो तोच निर्णय, नो बॉल. आणि त्यानंतर येणारो फ्री हिट. नो बॉल कधीही एकटो येणार नाही, तो नवीन लगीन झालेल्या जोडप्यासारखो बरोबर येता फ्री हिट घेऊन. उघडा डोळे, बघा नीट, पुढचो चेंडू असतलो फ्री हिट. बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे आणि नाही इलो तरी वडे, या मालवणी म्हणीची आठवण करून देणारो फ्री हिटचो चेंडू असतलो. पंचांचो इशारो वाईड बॉल म्हणजे फ्री हिट अजूनही बाकी असा. हे मालवणीतले म्हणी बऱ्यापैकी सगळ्यांका माहिती असतले, काही जणांका ते थोडे नवीन सुद्धा असतले. एक चेंडू समाप्त, 5 रन आतापर्यंत. फ्री हिटचो चेंडू. लेग बायच्या स्वरूपात 1 रन. एकेरी धावेनिशी धावसंख्या 45. ऍक्शन रिप्ले. हो एक वेगवान चेंडू प्रथमेश कडसून खोलवर टप्प्याचा चेंडू. जोरदार अपील सुद्धा झाला. बेनिफिट ऑफ डाऊट जे का म्हटला जाता पंचांनी दिलो बॅटरच्या फेवरमध्ये. धावसंख्या 45 45. 2 बॉल समाप्त. 2 बॉलमध्ये यावेळी बॅटची कट घेऊन जाणारो चेंडू. विकेट किपिंग अतिशय दर्जेदार कॅरेबियन स्टाईल मध्ये पायाचा वापर करून अडवलेलो 1 रन. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 6 धावा प्रथमेशने खर्च केले. अजूनही 3 बॉल बाकी.
चौथो चेंडू सुद्धा निर्धाव समाप्त. ही मॅजिक ओव्हर असा आणि या मॅजिक ओव्हरमध्ये किमान 16 रन्स जर तुम्ही बनवलात नाही तर तुमच्या मिळकतीतले 5 रन कमी होतले. किमान 16 तरी तुमका बनवतेच लागतले. धावसंख्या 45 एका गड्याच्या मोबदल्यात. सोहेलचा फटको, मिड ऑन लॉंग ऑन, 2 खेळाडू चेंडूच्या मागे आणि मिड ऑनच्या हातात येऊन पडलेलो चेंडू. दुसऱ्या विकेटचा पतन. सोहेल शेख बॅक टू द पॅव्हेलियन. पहिल्या सामन्याचा हिरो सोहेल या सामन्यात आपल्या नावारूपाक साजेशी कामगिरी न करता 13 चेंडू आणि 15 धावा बनवत माघारी परतताना 2 षटकार सोहेलने मारले खरे, पण सोहेलकडून अपेक्षा खूप जास्त होते. जे अपेक्षा पूर्ण झाले नाही, जा काम सोहेलकडून पुरा राहुला ता काम गोलंदाजीत सोहेल तुका करूचा लागतला. दुसऱ्या विकेटचा झाला पतन. धावसंख्या 45 रन्सावर. रिप्लेमध्ये दिसतले हे सुंदर झेल घेणारो खेळाडू. परत एकदा रोहित. सेफ हँड जे का म्हटलं जाता संघाचो. जिगर नाचणे संघाचो एक जिगरबाज खेळाडू. या मॅच मधली दुसरी साधी सोपी कॅच पूर्ण करताना 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मॅजिक ओव्हरची सांगता करणारो शेवटचा चेंडू. प्रथमेशने खरोखरच मॅजिक केली. प्रथमेश सोनार. जे कान टोचणं गरजेचा होता ते कान प्रथमेशने टोचून दिले विपक्ष संघाचे. आखो टप्प्याचा चेंडू. बॅकफुट पंच डीपेक्षा कव्हरच्या कपडावरसून डायरेक्ट चंद्रार. बी अ किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. आणि या षटकारानिशी चौथ्या ओव्हरीची सांगता रिप्लेमध्ये बघूक मिळतलो. ह्यो चेंडू थोडंसं शॉर्ट, दोन्ही पायांचो जमिनीवर केलेलो संपर्क, मनगटाचो वापर, ताकदीचो तेका दिलेली जोड आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या कपडावरसून पार्थच्या बॅटमधून बाहेर पडलेलो सुंदर आकर्षक खणखणीत दणदणीत बी अ किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. 51 ही धावसंख्या वजा 5 16 धावा या ओव्हरमध्ये न केल्यामुळे 5 धावा तुमच्या मिळकतीतून झालेले कमी आणि त्यामुळे धावसंख्या थोडीशी मागे 46 रन्सावर. शेहेचाळीस धावा फक्त एक गोलंदाज पूर्ण मॅच मध्ये 2 षटकांचं कोटो पूर्ण करू शकता आणि त्यामुळेच मुंबई अंधेरीचो आयकॉन खेळाडू म्हणून जिगर नाचणे संघाचो ऐश्वर्य सुर्वे तुमका दिसतलो बॉलिंग मार्कवर. ज्या ऐश्वर्यान पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केले पॉवर प्ले मध्ये. ऐश्वर्याचो चेंडू बॅनर तोड गोलंदाजी. बाईच्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या 47 5 चेंडू अजूनही बाकी. या 5 बॉलमध्ये माहीर स्वराज स्पोर्ट संघ मोठी फटकेबाजी तुमका करूची लागतली. चौकार षटकारांची आतषबाजी करूची लागतली कारण संघासाठी खूप महत्वाची धाव संख्या तुमका गाठणं बाकी असा. रेनी क्रिकेटमध्ये 5 ओव्हरमध्ये 60 70 80 धावा सुद्धा चेसेबल म्हटले जातात आणि त्यामुळे तुमका किमान 70 पर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही प्रयत्न करू हरकत नाही. वाईटच्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या 48 एक चेंडू समाप्त. अजूनही 5 बॉल बाकी. 48 वारंवार मोठ्या फटकेबाजीच्या मोहात निर्धाव चेंडू खेळून काढताना माहीर स्वराज स्पोर्ट्स संघाचे खेळाडू. 4 चेंडू फक्त शिल्लक असलेले माहीर स्वराज स्पोर्ट तुमच्यासाठी. धावसंख्या 49 एका फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्यासाठी तुमका या उरलेल्या 4 बॉलमध्ये किमान 2 ते 3 षटकार मारणं खूप गरजेचं असतं आणि हे षटकार मारण्याची जबाबदारी शैलेश आणि पार्थ या खेळाडूंवर. आमचं कॉमेंट्री बॉक्स तुमका दिसतलो. कॅमेरावर आमचे स्कोरर सुयोग देवस्थळी सर आणि आमची पूर्ण टीम. पार्थ गांधी 3 चेंडू 2 धावा. थोडीशी अडखळती सुरुवात. बॅटची कट घेऊन जाणारो 1 रनचा फटको. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या 49 रन्सावर. माहीर स्वराज स्पोर्ट संघ 3 बॉल फक्त शिल्लक. जा काय करूचा आता लवकर कारण अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधा घेतलो. ही मालवणी म्हण बऱ्यापैकी सगळ्यांका माहिती असा. जा काय करूचा ता लवकर. माटव बांधूचो तर मिरक सराच्या आधी आणि मोठे फटके खेळाचे तर ओव्हरी संपाच्या आधी.
मिरग पावसाच्या नक्षत्र जी असत त्यांका त्याच्यापैकी एक मृग नक्षत्र जेका मालवणीत मिरग म्हटलं जाता सध्या चालू असता मघा नक्षत्र 16 ऑगस्ट पासून 30 ऑगस्टला लागताला पूर्वा नक्षत्र आणि 13 सप्टेंबरला लागताला उत्तरा नक्षत्र. 2 ऑगस्ट नंतर 15 ऑगस्ट पर्यंत चाललेला आश्लेषा नक्षत्र ही पावसाची काही नक्षत्र असत आणि प्रत्येक नक्षत्रावरसून सुद्धा काही मालवणी म्हणी असत. वेळ मिळालो तर ते थोड्या वेळा नक्की ऐकूया. धावसंख्या 51 51 पाचव्या ओव्हरीची आणि इनिंगची समाप्ती करणारा शेवटचा चेंडू बाकी. 53 ही धावसंख्या 53. 53 धाबा इनिंगचा शेवटचा चेंडू. लॉंग ऑफच्या कापडावरसून डायरेक्ट चंद्रार बी अ किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. अजूनही एक बॉल बाकी असा. थोडासा करेक्शन होताला स्कोर बोर्डवर. तोपर्यंत रिप्ले बघूया. ह्यो खोलव्या टप्प्याचा चेंडू पार्कच्या बॅटमधून बाहेर पडलेलो एक सुंदर आकर्षक खणखणीत दणदणीत लाजवाब डायरेक्ट चंद्रार षटकार. 59 59. अजूनही एक चेंडू बाकी. एका बाजून पार्थचा कौतुक करूच लागत संघाचो सेनापती, एका बाजून झुंज देताना पावन खिंड लढवताना शेवटच्या चेंडूवरचो फटको. लॉंग ऑफचो फिल्डर फक्त बघत राहतलो कारण चेंडू आकांड्या पार, माटवा पार, गडग्या पार, डोंगरा पार. डायरेक्ट चंद्रार बी अ किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. जे 2 किमान षटकार अपेक्षित होते ते 2 षटकार शेवटच्या 2 बॉलवर कॅप्टनच्या बॅट्समधून. कॅप्टन्स नॉक ज्याका म्हटलं जाता. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. संघाचो सेनापती स्क्रीनवर बघा लढताना. ज्याप्रमाणे बाजीप्रभू देशपांडेंनी खिंड लढवली छत्रपती शिवाजी महाराज गडावर सही सलामत पोचेपर्यंत आपल्या संघाक एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्यो पार्थ सुद्धा मैदानावर लढलो. तो पार्थ होतो महाभारतातलो ज्यांनी कुरूचा रणांगण गाजवला. ह्या पार्थने प्रमोद महाजन स्टेडियम गाजवला बी अ किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफीसाठी. लेखाजोखा बखा या इनिंगचो टॉस जिंकलो जिगर नाचणे संघान घेतलो फिल्डिंगचो निर्णय. माहीर स्वराज स्पोर्ट्स संघाक दिला बॅटिंगचं आमंत्रण. सोहेलने आज थोडीशी निराशा केली. 14 चेंडूमध्ये 15 धावा. अनिकेत थोडीशी निराशा. 9 चेंडू 16 धावा. 2 आयकॉन खेळाडू स्वस्तात बाद झाल्यानंतर संघाचो डोलारो सांभाळलो कॅप्टनने. पार्थ गांधी 8 चेंडू 17 धावा आणि शैलेश एका चेंडूत 1 नाकार मुटको षटकाराचो. एक्स्ट्रा होते 11 आणि ह्या सगळ्याचो परिपाक 5 ओव्हरमध्ये एकूण धावसंख्या झाली 65 65. गोलंदाजीचा पृथक्करण सुद्धा बघा तुमच्या समोर. ऐश्वर्य सुर्वे नावातच ज्याच्या ऐश्वर्य संपत्ती. दर्जेदार गोलंदाजी. 2 ओव्हरमध्ये 21 धावांचो खर्च. 4 डॉट ज्यांनी टाकले. सागरने एका ओव्हरमध्ये खर्च केले 20 रन. अरबी समुद्रातल्या पाण्याप्रमाणेच त्यांनी रन वाटले. सतीश ज्यांनी खर्च केले एका ओव्हरमध्ये 13 रन किफायतशीर म्हणूचा लागत कारण एकही बॉल न टाकता ज्यांनी 5 रन दिलेले. आणि त्यानंतर प्रथमेश सोनार एका ओव्हरमध्ये 11 धावा 1 महत्वाची विकेट. सतीशच्या नावे 1 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यात एकूण धावसंख्या झाली 65. विजयाचा लक्ष्य 66 धावांचा आणि या 66 धावांचो पाठलाग कसं होतो तो बघूया. पण तत्पूर्वी साईबाबा 11 कचरे आणि GMCC रत्नागिरी हे 2 संघांमध्ये होतली नाणेफेक आजच्या दिवसातल्या 6व्या क्रमांकाच्या सामन्यासाठी. पण तोपर्यंत मायक्रोफोनवर बदलणारा आवाज आमचे युवा समालोचक कल्पेश ताम्हाणेकर सर. JMCC रत्नागिरी आणि साईबाबा 11 कचरे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण दाखल बा. JMCC रत्नागिरी आणि साईबाबा 11 कचरे या 2 टीमच्या दरम्यान यानंतर सामना होईल. सुस्वागतम पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2024 पर्व 3. या 3ऱ्या पर्वामध्ये
प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत. सेकंड इनिंगचा खेळ आपल्या समोर येतोय. या सेकंड इनिंगच्या खेळामध्ये आपण पाहिलं गेलं तर नक्कीच टार्गेट तर मोठा आहे. त्यासाठी आघाडीची जोडी आपल्या समोर पाहायला मिळते. मंगेश वैद्य मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि त्याच्याबरोबरने आहे प्रथमेश सोनार. ही जोडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळते. इथून आपण पाहिलं गेलं तर 66. येस, थँक्यू कल्पेश. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय बी अ किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील आणखीन एक मोठी मॅच या सामन्यानंतर होईल. साईबाबा इलेव्हन कस्त्रे आणि GMCC रत्नागिरी या दोन टीमच्या दरम्यान सामना रंगेल. टॉससाठी यशदादा पवार आमच्यासोबत जोडले गेलेत. बी अ किंग असा कॉल दिला गेलाय अँड ट्रिपल एस. धन्यवाद यशदादा. GMCC रत्नागिरीने टॉस जिंकला. अतिक सर संगनायकाच्या भूमिकेत आहेत. सर पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन केलाय. सेकंड सामना खेळायचा आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही पुन्हा एकदा फिल्डिंग करू, क्षेत्ररक्षण करू. मागच्या मॅचमध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुमचा संघ खेळलाय. तीच सेम टीम घेऊन खेळताय की काही चेंज काय? नाही, तीच टीम असेल. विनिंग कॉम्बिनेशन चेंज करणं मला वाटतं योग्य नाही, तर तीच टीम असेल. अपेक्षित उत्तर मिळालं. विशिंग ऑल दी बेस्ट. तेजस, टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? मी क्षेत्ररक्षणात घेतला असता. आता बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारली जाईल? तरी आता जास्तीत जास्त धावांचा प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा. फार वेळ न घेता आपण चालू सामन्याच्या दिशेने जाऊया. टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचली आहे. GMCC रत्नागिरीने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये, जिथे युवा समालोचक कल्पेश आपल्यासोबत जोडले जातात. इट्स ओ टू यू. धन्यवाद. थँक्यू सर. वळूया मॅचच्या दिशेने, जिथे जिगर नाचणे आणि त्यांच्या विरुद्ध आहे माहीर स्वराज्य स्पोर्ट्स. दोन्ही मोठे संघ. टार्गेट देखील मोठा आहे आणि तितकाच तगडा फलंदाज मंगेश वैद्य स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहाल. दुसऱ्या बाजूला अनिकेत. पहिला बॉल राऊंड द विकेट. उसळी घेणारा चेंडू आहे. जरूर पंच सांगतायत हो हा वाईट बॉल आहे. सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळते. अनिकेत मोकल गोलंदाजी करण्यासाठी ॲज अन आयकॉन या नक्कीच टीममध्ये दाखल झालाय. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमधून निरंतर आलेत, परंतु या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना रन रोखायचे आहेत. दुसरा बॉल पंच इशारा करतायत, हा नो बॉल आहे. येथे दंडित करण्यात आलंय. पहिला बॉल उसळी घेणारा, त्यावरती वन बाउंडचा इशारा आला होता, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि त्यावरती नो बॉलचा इशारा आलाय. नो +1. खूप धावा पहिल्या चेंडू फेकण्यामध्ये खर्च केल्या. 4 धावा आणि येणारा बॉल हा फ्री हिटचा असेल. मंगेश वैद्य पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर पंचांनी दंडित केले गोलंदाजाला. अजून एक उसळी घेणारा चेंडू. अनिकेत मोकल गोलंदाजी करण्यासाठी आलाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय जरूर, परंतु जो चेंडू येथे उसळी घेतोय तो खूप जास्त आहे. आणि यावेळेला मात्र नक्कीच पहिल्याच बॉलवरती वन बाउंडचा इशारा आल्यानंतर 2 चेंडू खराब झालेत. फ्री हिटचा बॉल कायम असेल. टॉप एज लागली आहे. बॉल चालला विकेट किपरच्या मागे. डिक्लेअर बॉक्समध्ये 1 रन. मंगेश वैद्य या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅचमध्ये तुफानी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. यांच्या बॅटमधून षटकार चौकारांची आतिषबाजी, नेत्रदीपक फटके पाहायला मिळाले आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील प्राप्त झाला. तेच मंगेश वैद्य स्ट्रायकिंग एंडवरती, तर दुसऱ्या बाजूला अनिकेत मोकल गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 6 रन खर्च झालेत. या ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या 7. डिक्लेअर रन मागच्या बॉलवरती. पुन्हा एकदा अनिकेत मोकल. यावेळेला मात्र दिशा तर दिले, परंतु चेंडू हवेमध्ये. फिल्डर पोहोचेल का? पोहोचलाय. मोठा मासा गळाला. टायमिंग जुळलं नाही आणि आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये फटका तर सजवायचा होता, परंतु त्यांच्या आवडत्याच फटक्यावरती आता तंबूच्या आसऱ्याला परतवलंय. नक्कीच मोठा धक्का बसलाय येथे जिगर नाचणे टीमला. मंगेश वैद्य यांची विकेट आली आहे. गरज होती का या फटक्याची? आणि आपण पाहिलं गेलं तर पॉवर प्लेचं षटक होतं. डीपमध्ये फिल्डर नव्हता आणि पॉवर प्ले वरून खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु तेथे फटका फसला आणि येथे विकेट गमवायला लागली आहे. मंगेश वैद्य डगआउटमध्ये परतत असताना ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहाल फुलर लेन बॉल. नक्कीच ही त्यांची खासियत आहे. अशा पद्धतीचे फटके ते सजवतात जरूर, परंतु यावेळेला थोडीशी अतिरिक्त उसळी मिळाली आणि त्यामुळे जो चेंडू हवेत गेला तो थेट पोहोचला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट आली आहे. पहिला धक्का बसलाय. 7 वरती 1 गडी बाद. जिगर नाचणे. मंगेश वैद्यची खेळी संपुष्टात. इथून ही विकेट महत्त्वाची होती, कारण पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिले काय बॅटिंग केली, एकाकी झुंज दिली आणि त्यानंतर आपल्या संघाला देखील विजयी करून दिलं होतं या खेळाडूने.
तो खेळाडू आता तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये ओमकार गाडी बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. या खेळाडूवरती आता जबाबदारी आली आहे, कारण एक मोठा खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर आता या दोन खेळाडूंच्या माध्यमातून कसा खेळ होईल हे पाहायचं आहे. टार्गेट पाहिलं गेलं तर नक्की 66 धावांचं आपल्याला पाहायला मिळते आणि येथून सुरुवात आपण पाहिली गेली तर थोडीशी गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे पाहायला मिळते, कारण मोठी विकेट आली आहे, मोठा धक्का बसलाय. मंगेश वैदिक मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज नक्कीच आपल्या टीमला कमबॅक करून देतोय. अनिकेत मोकल गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये याला आमंत्रित केलं. सुरुवातीचे काही चेंडू आपण पाहिले, 3 चेंडू थोडेसे खराब होते, परंतु त्यानंतर झालेलं कमबॅक नक्कीच महत्त्वपूर्ण पाहायला मिळते. यावेळेला 2 चेंडू फेकलेत, अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. राऊंड द विकेट, फुलरलेन बॉल खोदून काढलाय यावेळेला या फटक्याने बॉलला आणि पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. ओमकार घाडी आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती फेकून दिलंय बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय षटकार, 6 रन. खूप चांगला फटका. येथे मात्र पहा फुलरलेन बॉल आणि त्यानंतर येथे मिनी हेलिकॉप्टर बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल, षटकार, 6 रन. खूप चांगली फटकेबाजी. येथे मात्र नक्कीच आक्रमक फटका. आपले इरादे तर स्पष्ट केलेत. येथून येणाऱ्या चेंडूंवरती मी प्रहार करणार आहे, येथून येणाऱ्या चेंडूंवरती मी आक्रमण करणार आहे आणि रन बनवणार आहे. तर पाहूया, परंतु यावेळेला तितका चांगला गोलंदाज आहे, तितका चांगल्या धाटणीचा गोलंदाज येथे वेगावरती स्वार झालाय आणि नक्कीच फलंदाजाला या बॉलवरती शांत ठेवलंय. बाईच्या स्वरूपामध्ये 1 रन जरूर आली, परंतु पाहिलं गेलं तर नक्कीच मोठा फटका खेचू दिला नाहीये. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडू फेकले, 2 बॉल अजूनही शिल्लक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, आत्ता रडारमध्ये येत नाहीये. चांगली गोलंदाजी. षटकार आल्यानंतर 2 चेंडू फलंदाजांना जखडवून ठेवलंय, थांबवून ठेवलंय या खेळाडूला. ओमकारने स्वागत तर नक्कीच केलं होतं इथे षटकाराने, परंतु त्यानंतर येथे 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळतात. चांगली बॉलिंग पुन्हा एकदा अनिकेत. राऊंड द विकेट, वेगवान बॉल, भन्नाट वेग आहे जरूर. पंच इशारा करतात बाईच्या स्वरूपामध्ये 1 रन मिळेल. चांगली गोलंदाजी आणि येथे धावसंख्या पण पाहिली गेली तर पहिल्या षटकाच्या खेरीस 15 धावा, 15 वरती 1. पहिलं षटक येथे संपुष्टात आलंय आणि या पहिल्या षटकामध्ये नक्कीच गोलंदाज थोडासा महागडा ठरलाय, कारण पाहिलं गेलं तर इथून 66 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. या 66 धावांचं टार्गेट पार करत असताना थोडीशी कमी खर्ची गोलंदाजी करावी लागेल. पहिले 3 बॉल ते नो बॉल, वाईड बॉल असे ठरले आणि त्यानंतर ही पहा पहिला बॉल उसळी घेणारा त्यावरती नक्कीच दंडित करण्यात आलं. त्यानंतर पार्थ गांधी, मंगेश वैद्यची विकेट. यावेळेला पार्थ गांधी गोलंदाजी करण्यासाठी जरूर आलाय. तर पाहूया, आणि येथे पाहिलं गेलं तर हा षटकार आल्या आल्या खेचला होता ओमकारने. खूप लांबवरचा षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच त्यानंतर येणारे 2 बॉल जकडून ठेवलं त्याला. हे कमबॅक होतं गोलंदाजाचं. पार्थ गांधी यावेळेला मात्र आडव्या बॅटने एक स्लाइस केले बॉलला, पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल चाललाय डिक्लेअर बॉक्समध्ये 1 रनसाठी. फटका तर चांगला होता, परंतु तेथे बाउंड्री लाईन नाही आहे आणि त्याचमुळे 1 रन येथे प्राप्त होते. डिक्लेअर बॉक्समध्ये बॉल चाललाय. 1 धाव, 1 धावेने धावसंख्या स्कोर कार्डवरती पुढे सरसावेल 16 धावांवरती. दुसरं षटक, पार्थ गांधी एक उभरता सितारा. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर रत्नागिरीला बिलॉंग करतो आणि इथून या खेळाडूचा खेळ सुरू झाला आणि फार कमी वयामध्ये याने खूप मोठं नाव कमावलंय. तो पार्थ गांधी गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, समोर फिल्डर आहे, पाण्यामध्ये चेंडू थांबतोय, गोलंदाज स्वतः पोहोचलाय आणि इथे मात्र एक सिंगल पूर्ण होते. या सिंगलने नक्कीच धावसंख्येमध्ये भर पडेल. पहिल्या षटकामध्ये 15 धावा कुठल्या होत्या, त्यानंतर पाहिलं गेलं तर आत्ता या षटकामध्ये देखील मोठमोठे फटके खेचावे लागतील. टार्गेट थोडंसं माफक लक्ष जरूर आहे, परंतु प्रत्येक ओव्हरमध्ये एक मोठा फटका तुम्हाला हे टार्गेट चेस करण्यामध्ये चांगलं सहकार्य करून देईल. तर पाहूया, त्या फटक्याची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या टीमला जरूर आहे आणि तीच अपेक्षा या 2 फलंदाजाकडून ठेवली बॅटिंग करणाऱ्या टीमने. ओमकार गाडी स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश सोनार 1 बॉल 1 वरती खेळताना. ओमकार 6 वरती, बॉलर तयार, पार्थ
यावेळेला आडवा बॅटने स्लाइस करायचं होतं, बॅटची टॉप एज आणि बॉल चाललाय डिक्लेअर बॉक्समध्ये. हा वेग आहे गोलंदाजाकडे, अचूक टप्पा, वेग आणि नक्कीच चांगली लाईन लेंथ, आणि त्यामुळे फलंदाजांना थोडेसे मोठे फटके खेळण्यामध्ये कष्ट जास्त करावे लागतात. आणि यावेळेला मात्र नक्कीच कमबॅक झालं, टॉप एज लागली, त्यामध्ये डिक्लेअर बॉक्समध्ये 1 रन. या ओव्हरमध्ये कोणता मोठा फटका आला नाही आहे. 3 चेंडू फेकलेत, 3ही चेंडू पण पाहिले गेले तर 1-1 रनने खर्च झालेत. येणारे 3 बॉल असतील, त्या 3 बॉलवरती ओमकार तर प्रयत्न करतोय की एखाद दुसरा मोठा फटका पाहायला मिळावा. तर पाहूया, बॉलर तयार, ओव्हर द विकेट. यावेळेला पंच आमच्याकडे नक्कीच वळतील. या चेंडूवरती हा वाईट बॉल आहे, एक अतिरिक्त रन येथे ॲड होईल. परंतु पाहिलं गेलं तर 66 रनांचं टार्गेट ते पार करत असताना सरासरी जी गाठण्याचा प्रयत्न केला जातोय ती नक्कीच गाठली जाते. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील, त्यामध्ये रन आले तर नक्कीच सरासरी गाठली जाईल. परंतु पहा, कौतुक करावं लागेल पार्थचं, काय गोलंदाजी करतोय. फलंदाजांना समोर फटका सजवण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज, परंतु त्यांना तो फटका सजवू देत नाहीये. वेगावरती स्वार होतोय, अचूक लाईन लेंथ आणि उसळी देखील मिळाली या बॉलवरती आणि येथे डिक्लेअर बॉक्समध्ये पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तशाच धाटणीचा फटका सजवायचा होता ओमकारला, त्याच धाटणीचा फटका तसाच चेंडू आला आणि डिक्लेअर बॉक्समध्ये देखील गेला. मागच्याच बॉलचं नक्कीच ॲक्शन रिप्ले आपण पाहिला. आता पाहूया, या षटकामध्ये आता 2 चेंडू शिल्लक असतील. पार्थ गांधीने कमबॅक केलंय या ओव्हरमध्ये. पहिल्या षटकामध्ये नक्कीच खर्चिक ठरला होता अनिकेत मोकल, आणि त्यानंतर हे पार्थ गांधीचं कमबॅक किती महत्त्वाचं ठरेल हे पाहायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला ओमकार बिग हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये. यावेळेला मात्र नक्कीच समोर हा फटका सजवायचा होता. डॉट बॉलचा इशारा, निर्धाव चेंडू. पार्थ गांधीने कमाल केले. पार्थ गांधीने आपण पाहिलं गेलं तर या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत, चेंडू फेकलेत 5, 1 बॉल शिल्लक असेल. ओव्हर द विकेट. वाह, काय गोलंदाजी आहे. एकही फटका समोरच्या दिशेला सजवू दिला नाही. जे फटके त्यांनी सजवले ते नक्कीच एज लागली, कट लागली आणि त्यानंतर डिक्लेअर बॉक्समध्ये पाहायला मिळाले. कौतुक करावं तितकं कमी आहे. कमी वयात नक्कीच आपण पाहिलं गेलं तर समोर मोठे फलंदाज आहेत, अनुभवी फलंदाज आहे, अशा फलंदाजांना जखडवून ठेवलंय. चांगली गोलंदाजी, 5 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. टीमची धावसंख्या आपण पाहिली गेली तर 2 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचले 21 धावांवरती. प्रथमेश सोनार आता स्ट्रायकिंग एंडवरती जरूर असेल, परंतु येथे टीम मीटिंग बोलवली आहे. 2 षटकं संपलेत. येथून येणारं षटक, या षटकामध्ये कमी रन आल्या, मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक होईल. परंतु दुसऱ्या बाजूला रन आल्या तर बॅटिंग करणाऱ्या टीमचं कमबॅक होईल. तर हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, कधी रंग बदलेल, कधी काय होईल सांगू शकत नाही आहे. आणि याच खेळाचे तुम्ही आम्ही सर्वजण चाहते आहोत. आणि या खेळाची भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहत आहात. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2024. डगआउट आहे, मंगेश वैदी डगआउटमध्ये परतल्यानंतर थोडेसे चर्चा होत आहेत जरूर. येथून काय कसं खेळायचे, कशी बॅटिंग रणनीती आखायचे याची चर्चा केली जाते. परंतु पाहिलं गेलं तर आता रिक्वायर रन रेट 15चा आहे. या 15च्या सरासरीने रन बनवायचे तर टार्गेट 66 धावांचं. पहिल्या 2 षटकाच्या अखेरीस 21 धावा जरूर आल्या आहेत, परंतु आता रिक्वायर रन रेट 15चा पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी तुम्हाला 2 मोठे फटके सजवायचे आहेत. एखादं षटक टाईट आलं, त्यामध्ये रन नाही आले तर नक्कीच पुढच्या षटकामध्ये मोठे फटके सजवावे लागतील. तर ही रणनीती आखावी लागेल. तर पाहूया, राऊंड द विकेट. यावेळेला मात्र सोहेलच्या विरुद्ध हवाई हल्ला, परंतु येथे पंच सांगतील बॉल कुठे पोहोचलाय. डिक्लेअर बॉक्समध्ये 1 रनमध्ये. मागचे काही चेंडू आपण पाहिले गेले तर फक्त आणि फक्त एज लागते, बॅटची कडा लागते आणि त्याचमुळे डिक्लेअर बॉक्समध्ये पाहायला मिळालेत. एकही फटका मागच्या काही चेंडूंवरती समोर आला नाहीये. बाउंड्री लाईन आहे, तेथे कुठे ना कुठे नक्कीच प्रेक्षक आतुर आहेत. एखाद दुसरा मोठा फटका यावा आणि नक्कीच पाहिलं गेलं तर ती गरज आहे येथे बॅटिंग करणाऱ्या टीमची. जिगर नाचने फलंदाजी करतोय, 66 धावांचं टार्गेट. मागचं षटक पार्थ गांधीचं अप्रतिम पाहायला मिळालं. त्यानंतर सोहेल आलाय. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू, त्याला मात्र नक्कीच डिफेन्सिव्ह फटका आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर होता, त्यावरती एक सिंगल जरूर चोरून काढली आहे. एक सिंगल मिळेल या बॉलवरती. एका सिंगलने धावसंख्या स्कोर कार्डवरती 23. तिसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे. या षटकामध्ये कमबॅक तर करतोय सोहेल, परंतु येथून ओमकार गाडीला नक्कीच पुन्हा एकदा मोठे फटके सजवावे लागतील. आल्या पहिल्याच बॉलवरती याने षटकार लगवला तर होता, परंतु त्यानंतर त्याला जखडवून ठेवलंय. 9 चेंडूंवरती 9 धावा आल्यात. पहा, पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर या खेळाडूने खूप जास्त चेंडू फेस केलेत. त्यानंतर तो शांत पाहायला मिळाला, त्याच्या माध्यमातून रन आले नाही आहेत. आता रन या ओव्हरमध्ये येतील का? यावेळेला कितपत शांत ठेवेल याला. आक्रमण केलंय सोहेलच्या विरुद्ध आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पार. षटकार, 6 धावांची मोहर. कमाल फटका, टायमिंग जुळलं आणि त्यानंतर बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे.
षटकारासाठी पहा स्टँड अँड डिलिव्हर जाग्यावरून येथे मात्र नक्कीच पाहायला मिळाला हा षटकार. सहारण सोहेलच्या विरुद्ध हवाई हल्ला अशाच फटक्यांची आवश्यकता आहे. आता रिक्वायर रन रेट आपण पाहायला गेलं तर 14.80चा पाहायला मिळतोय आणि नक्कीच असे फटके आले तर हा देखील कमी होईल. षटकार आलाय सोहेलच्या विरुद्ध आक्रमण तर केलंय. दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर थोडंसं ढगाळ वातावरण मैदानामध्ये आणि हे ढगाळ वातावरण येथे फलंदाजांना आक्रमण करण्यास भाग पाडेल का की दुसऱ्या बाजूला या ढगाळ वातावरणात गोलंदाज सरस ठरतील. यावेळेला आडव्या बॅटने खेळलेला फटका पाण्यामध्ये चेंडू थांबतोय. फिल्डर येईल पकडेल थ्रो करेल तोपर्यंत सिंगल पाहायला मिळते. आज अगदी ऑरेंज अलर्ट दिलाय आणि नक्कीच हा ऑरेंज अलर्ट सर्वांसाठी दिलाय जरूर परंतु समोरच्या टीमकडे ओमकार आहे. हा रेड अलर्ट ठरू शकेल का गोलंदाजी करणाऱ्या टीमला हे पाहायचंय. शॉर्ट बॉल उसळी करणारा चेंडू येथे मात्र नक्कीच अगदी नाकाच्या बाजूने हा बॉल पण पंचांचा इशारा वन बाउन्सचा. आमचे तिसरे पंच यांच्याकडे मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या चेंडूला चेक केलं जाईल पाहिलं जाईल आणि त्यानंतर या चेंडूवरचा निर्णय येईल. परंतु इथून कमबॅक करायचं असेल तर मोठे फटके सजवावे लागतील. मागच्या काही फेअर डिलिव्हरी यावेळेचा चेंडू फेअर डिलिव्हरी आहे आणि बाईकच्या रूपामध्ये एक रन येथे नक्कीच प्राप्त होईल. फेअर डिलिव्हरी नक्कीच येथे वन बाउन्सचा इशारा आलाय मेन पंचांच्या माध्यमातून. प्रथमेश सोनार स्ट्रायकिंग इनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून मोठा फटका तर आला नाहीये. आता नक्कीच वरुण राजाला पुन्हा एकदा आगमन झालंय. यावेळेला मात्र बिगिट करायचा होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू काही येत नाहीये तोपर्यंत एक सिंगल नक्कीच चोरून काढेल. एक रन मिळते. सिंगल डबलने काही होणार नाहीये. इथे रिक्वायर रन रेट नक्कीच या सिंगल डबलने वाढतोय आणि तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये कुठे ना कुठे एक दोन मोठे फटके शोधावे लागतील. 3 षटकं संपलेत. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती 32 आणि आता मात्र रिक्वायर रन रेट आपण पाहायला गेलं तर 17चा पाहायला मिळतोय. 2 षटकं शिल्लक असतील. येणारा षटक हे मॅजिक ओव्हर असेल. 32 धावा धाव फलकावरती 32 वर 1. जिगर नाचणे टीम मीटिंग बोलवली आहे कॅप्टनने. येथून येणार नक्कीच मॅजिक ओव्हरचं षटक हे कोण हाताळणार कारण महत्त्वपूर्ण षटक आहे. इथून नक्कीच तुम्हाला या षटकामधून कमबॅक करू शकता. इथून झालेली चांगली कामगिरी समोरच्या टीममध्ये नक्कीच दबावाची परिस्थिती निर्माण करून देऊ शकता. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर इथून कमबॅक होईल का हे पाहायचंय. त्यासाठी गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आलाय शैलेश मदने. यशाचा आनंद घ्या परंतु पराभवाने शिकवले धडे कधीच विसरू नका आणि नक्कीच आपल्याला पराभवातून अनुभव प्राप्त होतो आणि तो अनुभव प्रत्येक क्षेत्रामध्ये फार महत्त्वाचा असतो. शैलेश मदने मॅजिक ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वरुण राजा जोरदार बरसतोय आणि यावेळेला मात्र उसळी घेणारा चेंडू तर आहे जरूर परंतु येथे हा वन बाउन्सचा इशारा म्हणजे डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू येथे डॉट बॉल आलाय. शैलेश मदने गोलंदाजी करण्यासाठी इथून नक्कीच 16 रनच्या शोधामध्ये असतील. 17चा रिक्वायर रन रेट इथून 16 आल्या 5 रनचा बोनस मिळेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला सहकार्य होईल. यावेळेला बिगिट तर केलाय. टायमिंग जुळलंय का हे पाहायचंय. कव्हर पॉइंटच्या दिशेला हा देखणा दमदार षटकार. प्रथमेश सोनार ठोकतोय षटकार. अप्रतिम फटकेबाजी. येथून या फटक्यांची आवश्यकता आहे. येथून असे फटके सजवावे लागतील आणि नक्कीच असे फटके तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जातील. खूप चांगला फटका ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल. फुलर लेन बॉल शैलेश मदनेचा पहिला बॉल डॉट बॉल त्यानंतर फुलर लेन बॉल त्याला फेकून दिलं. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे उत्तुंग षटकारासाठी 6 रन. चांगली फटकेबाजी. या षटकाची सुरुवात शैलेशने चांगली केली होती परंतु त्यानंतरच्या बॉलवरती षटकार आलाय. पाऊस आला तसा रन बरसायला देखील सुरुवात झाली तर दुसऱ्या बाजूला हा नो बॉल असेल. नक्कीच
येथे मात्र पहिल्या बॉलवरती वन बाउंडचा इशारा दिला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू, त्यावरती आता नो बॉलचा इशारा आलाय. येणारा बॉल हा फ्री हिटचा असेल. हे मॅजिक ओव्हर आहे. या मॅजिक षटकामध्ये जर तुम्ही चुका केल्यात तर त्या चुका महागड्या ठरू शकतात. आपण कित्येक सामने पाहिलेत या स्पर्धेमध्ये, अगदी या मॅजिक ओव्हर मधून कलाटणी घेतले. 1 रन हवा होता, तिथे 1 रन मॅजिक ओव्हर मध्ये झाला असतं तर टार्गेट कमी झालं असतं, परंतु तो रन झाला नाही. 5 रन तेथून नक्कीच मायनस झाले आणि 7 रनचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं पहिल्या दिवशी. आणि आता पाहिलं गेलं तर ही मॅजिक ओव्हर फार महत्वाची ठरू शकते या मॅच मध्ये, कारण येथून पाहिलं गेलं तर 66 धावांचं लक्ष आहे. 40 धावा आल्यात. आडव्या बॅटने प्रहार केलाय. येथे मात्र बॉल पोहोचेल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टायमिंग बेमिसाल आणि हा देखणा दमदार षटकार. 6 रन. या षटकाराने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 46 वर पोहोचलेत. जिगर नाचणे हा संघ. अप्रतिम फलंदाजी येथे आपल्याला प्रथमेश सोनारची पहा बॅकफुटला आला, जागा बनवली, त्यानंतर अकुट टप्प्याच्या बॉलला पाठवलं कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारासाठी 6 धावा वसूल केल्या आहेत. आता मात्र रिक्वायर रन रेट आपण पाहायला गेलं तर 13.33 चा पाहायला मिळतोय आणि या ओव्हरमध्ये आपण पाहायला गेलं तर 3 चेंडूंमध्ये नक्कीच 13 धावा खर्च केल्या आहेत. 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये राहिली आहे. 13 धावा या षटकामध्ये आल्यात. 16 धावा बनवायच्या असतील, माफ करा 14 धावा आल्यात, म्हणजेच 2 धावांची आवश्यकता असेल. 9 बॉल 20 धावांचं समीकरण. इथून 2 रन आल्या, 5 रनचा बोनस येईल आणि मग अखेरच्या षटकामध्ये थोड्याशा कमी रन नक्कीच राहू शकतात. तर येथून या 2 रन बनवाव्या लागतील. 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. बी अ किंग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. फुलरलेन बॉल अगदी जमिनीला गुदगुल्या करत हा बॉल पायावरती आला गोलंदाजाच्या, परंतु त्यानंतर बॉलला थांबवलंय आणि एक सिंगल मिळाले. सिंगल आले. या सिंगलने स्ट्राइक रोटेट झाले. जो फलंदाज षटकार चौकार लगवत होता या ओव्हरमध्ये तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आलाय. येथून आता 1 रन आला तर 5 रनचा बोनस मिळेल, नाही आला तर 5 रन मायनस होतील. हे लक्षात घ्यायचंय. म्हणजेच हा चेंडू फार महत्वाचा ठरेल या मॅच मध्ये. या बॉलवरती रन काढायचे आहेत तर दुसऱ्या बाजूला या बॉलवरती रन रोखायचे आहेत. 8 बॉल 19 धावांची येणारे 2 बॉल, त्यामध्ये नक्कीच 1 रन बनवायचे. तर पाहूया, येथून जर 2 बॉल डॉट आले नक्कीच समोरच्या टीमचे 5 रन तुम्ही मायनस कराल आणि टार्गेट मोठं कराल. तर पाहूया, यावेळेला सिंगल घेण्याचा प्रयत्न होतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो होईल का? उशिराने आलाय आणि एक सिंगल पूर्ण झालेली सिंगल तुम्हाला 5 रन अधिक नक्कीच या ओव्हरमध्ये देऊन जाईल. तर पाहूया, आता 7 बॉल आणि 18 धावांचं समीकरण जरूर आहे, परंतु 5 रनचा बोनस देखील येथे ऍड केला जाईल. त्यानंतर येणारं समीकरण थोडंसं फलंदाजी करणाऱ्या टीमकडे बाजूला आपल्याला पाहायला मिळेल, परंतु शैलेश मदने याच्या विरुद्ध हवाई हल्ले पाहायला मिळाले, याच्या विरुद्ध प्रहार पाहायला मिळाले आणि त्याचमुळे कुठे ना कुठे बॅटिंग करणाऱ्या टीमची परिस्थिती आता थोडीशी मजबूत पाहायला मिळते या मॅच मध्ये. प्रथमेश सोनार स्ट्रायकिंग एंड वरती या ओव्हरमध्ये नक्कीच 2 मोठे फटके त्याने खेचलेत. तोच स्ट्रायकिंग एंडला यावेळेला खोदून काढलं. हो हो हो, कमाल, बेमिसाल, बेधडक प्रथमेश सोनार मैदानामध्ये. आक्रमण 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 आणि हा षटकार. 6 धावा येथे उडवल्यात. कमाल फलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच समीकरण बिघडवून टाकलंय, उद्ध्वस्त करून टाकलंय आणि सामना कुठे ना कुठे आपल्या बाजूने झुकवलाय जरूर, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. कधी काय होईल सांगू शकत नाहीये. यावेळेच्या षटकाचा अखेरचा चेंडू यॉर्कर बॉल होता, त्याला खोदून काढलं आणि पाठवलं समोर, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार. अप्रतिम फटकेबाजी प्रथमेश सोनारची. पावसाला देखील मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. अगदी पाहिलं गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये संपूर्ण ग्राउंडवरती पाणी पाहायला मिळत होतं आणि आता देखील तसंच चित्र होऊ शकतं का असा प्रश्न आहे, कारण खूप जास्त प्रमाणात येथे पाऊस आलाय. प्रथमेश सोनारची फटकेबाजी नक्कीच ती मॅजिक ओव्हर. या मॅजिक ओव्हर मध्ये कमाल फटकेबाजी केली जरूर. कधी शैलेश मदने सरस ठरत होता, कधी प्रथमेश सोनार सरस ठरत होता आणि पहा त्यानंतर समोर खेळलेला फटका, शैलेशच्या पायाला चेंडू अडला, त्यानंतर एक सिंगल मिळाली, एक सिंगल आली, इथे 16 रन प्राप्त झाल्या आणि अखेरचा चेंडू होता त्यावरती देखील शांत राहिला नाही, त्या देखील चेंडूवरती प्रहार केला आणि समीकरण बिघडवून टाकलं. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. अखेरचं षटक. पार्थ गांधीकडे चेंडू सोपवलाय, एक उभरता सितारा रत्नागिरीतील आणि दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार आणि येथे दुसऱ्या बाजूला
गांधी. तर पाहूया काय करेल. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळलाय, चेंडू हवेत, विकेट येईल का. येथे फिल्डर नाही आहे, नो मॅच लँड मध्ये टप्पा पडतोय. 1 रन कंप्लीट. स्ट्राईक आता मात्र प्रथमेश सोनारकडे. इन फॉर्म बॅटर, या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय, रंगामध्ये आलाय, रन बनवतोय. त्याच्या विरुद्ध रन रोखायचे आहेत. 5 बॉल आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2024 पर्व तिसरे आले मॅच रंगात. येथून काय होईल हे पाहायचंय. येथून नक्कीच दोन्ही टीमला कष्ट करावे लागतील. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने पुन्हा, हे सामर्थ्य नाशवंत नाही. या सामर्थ्याला घेऊन दोन्ही टीमला येथून कष्ट करायचे आहेत, येथून संघर्ष करायचा आहे, येथून आपल्या टीमला जिंकवून द्यायचंय. तर एका बाजूला पार्थ गांधी तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश सोनार. 5 बॉल 6 धावची आवश्यकता आहे. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल येथे दिलेला आहे पंचांच्या माध्यमातून आणि गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून रिव्ह्यूची मागणी होईल का. येथे मात्र पाहिलं गेलं तर समीकरण नक्कीच जे मॅजिक षटक होतं त्यामुळे कुठे ना कुठे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे झुकलंय. नक्कीच 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता असताना सिंगल तर आली, परंतु अखेरच्या बॉलवरती आलेला षटकार बॅटिंग करणाऱ्या टीमला आनंदी करून दिलाय. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. गोलंदाजी करणारी टीम चॅलेंज करते की इथे हा व्हाईट बॉल नाहीये. दबाव आता दोन्ही टीम वरती पाहायला मिळते. येणारा प्रत्येक बॉल निर्णायक आहे. येणाऱ्या प्रत्येक बॉल वरती 1-1 रन महत्वाचे आहे. इथून पाहिलं गेलं तर नक्कीच समीकरण थोड्याशा कमी धावसंख्येचा आहे जरूर, परंतु एक चांगला गोलंदाज समोर गोलंदाजी करतोय. ते तिसरे पंच चेक करतील. आपली टेक्निकल टीम तेथे उपस्थित आहे, त्यांच्या माध्यमातून येथे रिव्ह्यूच्या माध्यमातून चेक केलं जाईल की हा बॉल वाईड आहे की नाही. मेन पंचांनी नक्कीच वाईड घोषित केलाय जरूर. पहा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. प्रथमेश सोनार बॅटिंग करतोय. अगदी हा वाईट बॉल आहे. ऑन फील्ड अंपायरचा निर्णय येथे कायम असेल. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन प्राप्त झाले. 1 रनने ते समीकरण नक्कीच येथे बिघडलंय. 5 चेंडू शिल्लक असतील आणि 5 बॉल वरती 5 धावसंख्येची आवश्यकता आता शिल्लक असेल. 5 बॉल 5 धावा. 6 धावा हव्या होत्या, ते मात्र वाईट फेकलाय पार्थ गांधी याने. सामना फिनिश. ओहो, स्टाईल मध्ये फिनिश केलाय. MS धोनी स्टाईल मध्ये प्रथमेश सोनार. कमाल, बेमिसाल, बेधडक बॅटिंग केली मैदानामध्ये. एकाकी झुंज दिली. येथे नक्कीच मंगेश वैद्यची विकेट गेल्यानंतर या खेळाडूवरती होती जबाबदारी. त्याने केला कमाल खेळ आणि जिंकवून दिलं या सामन्यामध्ये आपल्या टीमला. जिगर नाचणे हा संघ या मॅच मध्ये विजय संघ ठरतोय. अफलातून बॅटिंग आणि नक्कीच जिथे संकट आलं होतं टीमवरती, संकट मोचक बनवून प्रहार केले गोलंदाजांवरती आणि नक्कीच या मॅच मध्ये हिरो बनलाय. अप्रतिम फटकेबाजी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल. विनिंग शॉट अप्रतिम. टायमिंग जुळलं. नक्कीच नेत्र दीपक हा फटका आणि आपण संपूर्ण इनिंग पाहिली ती देखील अप्रतिम होती आणि नेत्र दीपक होती. विनिंग शॉट आणि त्यानंतर सेलिब्रेशन मैदानामध्ये हे होणं साजेसच आहे, कारण हा सामना कुठे होता, कुठे पोहोचलाय, नक्कीच आपल्याला या चित्रातून कळालं असेल. अप्रतिम सामना आपल्या समोर पाहायला मिळाला. माहिर स्वराज्य स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध होता जिगर नाचणे. एक हाय व्होल्टेज मॅच आपल्या भेटीस आली. पार्थ गांधीने चांगली बॅटिंग केली होती. 17 रन त्याने बनवल्या नॉट आउट. त्यानंतर अनिकेत मोकल याच्या माध्यमातून 16 धावा. सोहेल शेख याच्या माध्यमातून 15 धावा. शैलेश मधने 6 धावांवरती खेळताना पाहायला मिळाला. प्रथमेश सोनार 11 रन खर्च केले आणि 1 विकेट त्यांनी मिळवली होती गोलंदाजी करत असताना. त्यानंतर सतीश नाचनकर यांच्या माध्यमातून 13 रन खर्च झाला, 1 विकेट मिळवली. सागर याच्या माध्यमातून 20 रन खर्च झाल्या. ऐश्वर्य सुर्वे याच्या षटकामध्ये 2 षटकांमध्ये 21 धावा खर्च झाल्या. प्रथमेश सोनारच्या माध्यमातून नक्की चांगली